नमस्कार गाईज, आज आपण बनवणार आहे चपातीच्या तव्यावर डोसा। तर बघा, या पद्धतीने जर तुम्ही वाटण जे आहे ना ते डोशाचं ते पण मी घरीच केलेलं आहे। आणि या पद्धतीने तुम्ही जर डोसा बनवला ना तर डोसा चिपकणार पण नाही आणि काही नाही, आणि कुठल्या डोशाची तव्याची पण जरूरत नाही, चपातीच्या याच्यावर पण तुम्ही आरामशीर बनवू शकता। अशा पद्धतीने बनवला तर मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, काय काय किती किती भिजू घालायचं, कसं कसं घ्यायचं, काय घ्यायचं, तांदूळ किती घ्यायचे, डाळ किती घ्यायची, थोडासा मी रवा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये, रवा टाकायचा न, थोडंसं मी आंबट बनवण्यासाठी ताक पण टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यात। तर मी सगळं व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर एक बार नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओवर टॅप करून। हा मी शॉर्ट बनवलेला आहे, पण व्हिडिओवर टॅप करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी